वसईच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या पुढाकाराने वसई ग्रामीण भागातील घरांच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक संपन्न। वसईच्या ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विविध योजना हाती घेतल्या आहेत। यामध्ये 1. अर्नाळा किल्ला आणि 7 गावे, 2. अर्नाळा गाव व 16 गावे, तसेच 3. तिल्हेर गाव व 12 गावे अशा 3 योजनांचा समावेश आहे। या 3 योजनांना सन 2008 मध्ये शासनाने मंजुरी दिली होती, मात्र त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही या योजना पूर्णत्वास गेल्या नाहीत। त्यानंतर शासनाने पुन्हा सन 2022 मध्ये या योजनांना नव्याने मंजुरी देऊन त्याप्रमाणे कार्यादेश देण्यात आले, मात्र निविदेनुसार विहित कालावधी पूर्ण होऊनही या योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत। याबाबत आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पालघर, जिल्हा परिषद पालघर तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत यापूर्वी 3 बैठका घेतल्या। या बैठकांदरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून त्यावर तातडीने कार्यवाही करून या वर्ष अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू व्हावा, यासाठी आज माननीय श्री गुलाबराव पाटील मंत्री पाणी पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री संजय खंदारे तसेच श्री प्रशांत भामरे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व श्री अजय सिन्हा अधीक्षक अभियंता मुंबई वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संजय हिरवाडे आणि कार्यकारी अभियंता श्री सुरेंद्र ठाकरे तसेच पालघरचे कार्यकारी अभियंता श्री अजय मुळे आणि जिल्हा परिषद पालघरचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर पाध्ये हे अधिकारी हजर होते। या बैठकीमध्ये आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी मागील कित्येक वर्षापासून रखडलेल्या या योजनांची तपशीलवार आकडेवारीसह माहिती सादर करून या प्रकरणी शासनाने लक्ष घालून योग्य ते आदेश देण्याची विनंती माननीय मंत्री पाणी पुरवठा यांना केली। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच MMRDच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनींवर टॅपिंग करण्याची कार्यवाही त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत या 3 योजनांमधील सर्व गावांना पाणी पुरवठा होईल याची दक्षता घेण्याची सूचना दिली। त्याचप्रमाणे या योजनांची कामे गुणवत्तापूर्ण असतील यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत त्याची तपासणी करून घेण्याचेही आदेश केले।